नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टडी विथ मी या चॅनलवर. मी BA फर्स्ट इयरची विद्यार्थिनी. या चॅनलवर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सोप्या भाषेत विषयाला समजून सांगणारा व्हिडिओ आणि थोडक्यात नोट्स, तेही मराठी माध्यममध्ये, ज्यामुळे अभ्यास करणे अजून सोपे आणि समजण्यासारखे होईल. तर आज आपण समाजशास्त्र हा विषय पाहणार आहोत. समाजशास्त्रात आपले 2 पेपर होणार आहेत. पहिला म्हणजे समाजशास्त्राची ओळख आणि दुसरा समाजातील मूलभूत संस्था. हा समाजशास्त्राचा दुसरा पेपर बघितला म्हणजे समाजातील मूलभूत संस्था. यामध्ये 4 प्रकरणे आहेत. पहिला म्हणजे सामाजिक संस्था, दुसरा कुटुंब संस्था, तिसरा विवाह संस्था आणि चौथा शिक्षण संस्था. प्रत्येक प्रकरणात 3 मुद्दे असून पहिल्या प्रकरणात सामाजिक संस्था यात 3 मुद्दे आहेत. सामाजिक संस्थेचा अर्थ, सामाजिक संस्थेची वैशिष्ट्ये आणि सामाजिक संस्थेचे महत्त्व. दुसरे प्रकरण कुटुंब संस्था, कुटुंबाचा अर्थ आणि वैशिष्ट्ये, कुटुंबाचे प्रकार, संयुक्त कुटुंब आणि विभक्त कुटुंब, घरगुती हिंसाचार. विवाह संस्था हा तिसरा प्रकरण आहे. यात विवाहाचा अर्थ आणि वैशिष्ट्ये, विवाहाचे बदलते स्वरूप, करार विवाह आणि लिव्हिंग रिलेशनशिप. चौथे प्रकरण शिक्षण संस्था, शिक्षणाचा अर्थ आणि उद्देश, शिक्षणाचे प्रकार, औपचारिक आणि अनौपचारिक. आणि तिसरा मुद्दा आहे NEP 2020 धोरण, दृष्टी आणि मार्ग.